नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत टपल्स म्हणजे काय, टपल्स कसे क्रिएट करायचे, त्यानंतर टपल्समधील ॲटम्स कसे ॲक्सेस करायचे आणि टपल्सचा उपयोग. तर टपल्स म्हणजे इट इज अ कलेक्शन ऑफ ॲटम्स विच आर इंडेक्स्ड, ऑर्डर्ड अँड इम्युटेबल. ठीक आहे, तर ही झाली त्याची डेफिनेशन. तर आपण आता प्रॅक्टिकली यातील प्रत्येक टर्म्सचा म्हणजेच इंडेक्स, ऑर्डर आणि इम्युटेबल म्हणजे काय हे आपण प्रॅक्टिकली बघूया. तर टपल्स क्रिएट करण्याकरता सपोज आपण एक व्हेरिएबल घेतला आहे टी आणि त्यामध्ये मी काही एलिमेंट्स हे एंटर केलेले आहे. जसं आपण इथे बघू शकतो, सुरुवातीला काही स्ट्रिंग एलिमेंट आहे, एक इंटिजर ॲटम आहे, त्यानंतर एक लिस्ट ॲटम आहे आणि एक फ्लोट ॲटम आहे. ठीक आहे, तर आता मी याला एक्झिक्यूट केलं आहे. ठीक आहे, तर आपण सर्वात पहिले या टी या व्हेरिएबलचा टाईप चेक करूया. तर तो टाईप आलेला आहे टपल. ठीक आहे, तर आपल्या डेफिनेशननुसार टपल काय असतं, इट इज अ कलेक्शन ऑफ ॲटम्स विच आर इंडेक्स्ड, ऑर्डर्ड अँड इम्युटेबल. तर इंडेक्स म्हणजे काय, तर हा टपल मेमरीमध्ये स्टोअर होताना हे जे काय एलिमेंट्स आहेत हे ह्या प्रत्येक एलिमेंटला एक इंडेक्स मिळतो. जसं ए हा स्ट्रिंग एलिमेंट हा 0th इंडेक्सला स्टोअर होणार, बी हा फर्स्ट इंडेक्सला स्टोअर होणार, सी हा सेकंड इंडेक्सला स्टोअर होणार. अशा प्रकारे प्रत्येक ॲटमला इंडेक्स मिळतो. ठीक आहे, त्यानंतर इट इज ऑर्डर्ड. ऑर्डर्ड म्हणजे काय, ज्या पद्धतीने आपण हा टपल क्रिएट केलेला आहे. जसं सुरुवातीला हे स्ट्रिंग एलिमेंट आहे ABC, त्यानंतर इंटिजर एलिमेंट, एक लिस्ट आणि त्यानंतर एक फ्लोट एलिमेंट. तर ही ऑर्डर ॲज इट इज तशीच राहणार. आपण ही ऑर्डर चेंज करू शकत नाही. म्हणजे ही लिस्ट सुरुवातीला घेतली किंवा हे स्ट्रिंग एलिमेंट मागे घेतले तर तशी ऑर्डर आपण चेंज करू शकत नाही. ॲज इट इज जसा क्रिएट झालेला आहे टपल तो तसाच राहणार. त्यानंतर शेवटचं त्यांनी म्हटलेलं आहे की इम्युटेबल. इम्युटेबल म्हणजे काय की यामध्ये जर आपल्याला एखादा एलिमेंट चेंज करायचा आहे, सपोज मला या टीमध्ये टीचा जो सेकंड एलिमेंट आहे, टीचा सेकंड एलिमेंट काय आहे सी, तर त्या सी ऐवजी मला इथे सपोज हवा आहे डी. ठीक आहे, तर मी ही कमांड एक्झिक्यूट करते. तर इथे आपल्याला एरर आला आहे, टपल ऑब्जेक्ट डज नॉट सपोर्ट आयटम असाइनमेंट. म्हणजेच आपण जो टपल एकदा क्रिएट केला आहे त्या टपलमध्ये आपण परत काही चेंजेस करू शकत नाही. तो टपल ॲज इट इज तसाच राहणार आहे. त्यामुळे टपल दे आर इम्युटेबल. वी कॅनॉट चेंज द एलिमेंट ऑफ दी टपल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने टपलची डेफिनेशन आपल्याला समजली आहे. इट इज अ कलेक्शन ऑफ ॲटम्स दॅट आर इंडेक्स्ड, ऑर्डर अँड इम्युटेबल. आता समजा माझा टपल जो आहे त्यामध्ये मला एकच एलिमेंट स्टोअर करायचं आहे. सपोज टपलचं नाव आहे T1. T1 इक्वल टू एक स्ट्रिंग एलिमेंट आहे, सपोज ABC नावाचा एक स्ट्रिंग एलिमेंट आहे. ठीक आहे, तर हा एक सिंगल एलिमेंटचा टपल आपण क्रिएट केला आहे. तर याचा आपण टाईप चेक केला, टाईप ऑफ T1. ठीक आहे, तर इथे आपल्याला याचा टाईप स्ट्रिंग दाखवत आहे. इन्स्टेड ऑफ टपल इट इज शोईंग स्ट्रिंग. का बरं, कारण की टपलमध्ये जर सिंगल एलिमेंट असेल तर आपल्याला कंपल्सरी इथे त्याला कॉमा देणे गरजेचे आहे. ठीक आहे, तर ही एक मॅन्डेटरी गोष्ट आहे. ज्यावेळेस सिंगल एलिमेंट टपल असेल त्यावेळेस त्या एलिमेंट नंतर आपल्याला कॉमा देणे गरजेचे आहे. आता आपण हे एक्झिक्यूट करूया आणि याचा टाईप चेक करूया. याचा टाईप आता आलेला आहे टपल. आता टपल क्रिएट करण्याच्या दोन पद्धती आहे. पहिली पद्धत आपण इथे बघितली की व्हेरिएबलचं नाव इक्वल टू राऊंड ब्रॅकेट पॅरेंथेसिस आणि त्या पॅरेंथेसिसच्या मध्ये कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज आपण एंटर करू शकतो. ही एक पद्धत झाली. आणि दुसरी पद्धत म्हणजे बाय युझिंग टपल कन्स्ट्रक्टर. तर बाय युझिंग टपल कन्स्ट्रक्टर आपण कसा क्रिएट करू शकतो टपल,
सपोज टपलचं नाव आहे T2 इक्वल टू, आता इथे आपल्याला टपल कन्स्ट्रक्टरचं नाव द्यावं लागेल, त्यानंतर डबल पॅरेंथेसिसमध्ये आपण इथे एलिमेंट्स एंटर करणार. ठीक आहे, सपोज ABC आणि इथे एक फ्लोट एलिमेंट. ठीक आहे, तर हा T2 नावाचा टपल आपला क्रिएट झालेला आहे. त्याचा टाईप आपण चेक करूया. T2 टाईप ऑफ T2 इज टपल, त्यानंतर प्रिंट T2. ठीक आहे, तर इथे टपल T2च्या व्हॅल्यू इथे प्रिंट झालेल्या आहेत. तर युझिंग कन्स्ट्रक्टर टपल सुद्धा आपण टपल क्रिएट करू शकतो. तर इथे आपण टपल क्रिएट कसा करायचा ते बघितलेलं आहे. आता या टपलमधले एलिमेंट्स जे आहेत ते ॲक्सेस कसे करायचे ते एका उदाहरणावरून आपण बघूया. तर उदाहरणार्थ आपल्या इथे हा T नावाचा टपल आहे ज्यामध्ये 4 एलिमेंट्स आहेत. एक इंटिजर एलिमेंट आहे, एक फ्लोट एलिमेंट, एक लिस्ट एलिमेंट आहे आणि एक स्ट्रिंग एलिमेंट आहे. तर सर्वात पहिले जो एलिमेंट आहे इंटिजर एलिमेंट 12, तर तो मेमरीमध्ये या T हा व्हेरिएबल जी मेमरी लोकेशन अलोकेट केलेली आहे, तर त्याच्या 0th इंडेक्सला म्हणजे T(0) ला 12 हा एलिमेंट तुमचा स्टोअर होईल. त्यानंतर नेक्स्ट जो एलिमेंट आहे फ्लोट एलिमेंट, तो T(1) लोकेशनला स्टोअर होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट जो तुमचा लिस्ट एलिमेंट आहे ज्यामध्ये लिस्टमध्ये 2 एलिमेंट्स आहेत, तर तो एलिमेंट जो आहे तो तुमचा T(2) मध्ये स्टोअर होणार आहे. आणि शेवटचा जो स्ट्रिंग एलिमेंट आहे तो T(3) मध्ये स्टोअर होणार आहे. तर आपल्याला हे पर्टिक्युलर एलिमेंट सपोज ॲक्सेस करायचे, सपोज ही लिस्ट ॲक्सेस करायची आहे, तर आपल्याला T(2) असं प्रिंट स्टेटमेंटमध्ये द्यावं लागेल. सपोज आपल्याला हा स्ट्रिंग एलिमेंट ॲक्सेस करायचा आहे, तर T(3) असं प्रिंट स्टेटमेंटमध्ये देऊन आपण हा थर्ड एलिमेंट ऑफ टपल T ॲक्सेस करू शकतो. तर हे आपण आता उदाहरणासहित परत एकदा प्रॅक्टिकली बघूया. तर इथे आपण पहिला टपल जो क्रिएट केलेला आहे T, त्यामधील एलिमेंट्स आपण ॲक्सेस करूया. प्रिंट T(3). तर इथे थर्ड लोकेशनवर आपला 12 एलिमेंट आहे, कारण Aला आपला 0th इंडेक्स मिळेल, Bला फर्स्ट इंडेक्स, Cला सेकंड आणि 12ला थर्ड इंडेक्स मिळेल. त्यानंतर सपोज मी 4 केला, तर हा लिस्ट एलिमेंट ज्यामध्ये अजून 2 एलिमेंट आहे, तर तो प्रिंट होतो आहे इथे. ठीक आहे, त्यानंतर इथे आपण स्लायसिंग ऑपरेटर सुद्धा यूज करू शकतो. म्हणजेच सपोज 2:5 असं घेतलं, तर कुठले एलिमेंट्स प्रिंट होतील, तर टपलच्या सेकंड इंडेक्सपासनं 5th इज द लास्ट म्हणजे 4th एलिमेंटपर्यंत आपले एलिमेंट्स टपलचे प्रिंट होतील. ठीक आहे, तर इथे सेकंड इंडेक्स कशाचा आहे, Cचा, कारण 0, 1, 2. ठीक आहे, 2, 3, 4 आणि 5th इज द लास्ट, तर 5thच्या अलीकडचे सगळे एलिमेंट इथे प्रिंट होतात. तर अशा पद्धतीने आपण स्लायसिंग एलिमेंटसुद्धा प्रिंट करू शकतो. सपोज मी स्टार्टिंग लोकेशन नाही दिली, तर स्टार्टिंग टू 5th लोकेशन सगळे एलिमेंट्स आपले टपलमधले प्रिंट झाले. किंवा मी इथे टू एंड लोकेशन मी ब्लँक दिलेली आहे, म्हणजेच सेकंड लोकेशनपासून म्हणजे C ते अप टू द एंड सर्व एलिमेंट आपले टपलचे प्रिंट झालेले आहे. तर अशा प्रकारे आपण प्रिंट या स्टेटमेंटमध्ये टपलचा इंडेक्स देऊन एलिमेंट्स टपल्सचे प्रिंट करू शकतो. किंवा इथे स्लायसिंग ऑपरेटर यूज करून आपल्याला काही एलिमेंट्स जर टपल्सचे प्रिंट करायचे असतील, तर ते देखील आपण स्लायसिंगचा उपयोग करून इथे प्रिंट करू शकतो. तर आत्तापर्यंत आपण बघितलं टपल्स म्हणजे काय, टपल्स
कसे क्रिएट करतात आणि टपल्समधील एलिमेंट्स आपण कसे ॲक्सेस करू शकतो. पण या टपल्सचा नेमका उपयोग काय आहे, तर टपल्स हे आपण वापरू शकतो कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणजेच एक्स आणि वाय पॉईंट डिफाईन करण्याकरता. आपल्याला माहीत आहे ग्राफमध्ये आपण एखादी फिगर ड्रॉ करतो त्यावेळेस त्या फिगरचे आपल्याला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट हे डिफाईन करावं लागतं. त्या ग्राफमधील प्रत्येक पॉईंट्सचे एक्स आणि वाय पॉईंट्स हे डिफाईन करायला लागतात. तर त्या फिगरचा शेप चेंज होऊ नये याकरता त्या एक्स आणि वाय पॉईंट्सच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या फिक्स राहाव्या त्याकरता आपण त्या टपल्समध्ये डिफाईन करू शकतो. त्यानंतर एखाद्या फिगरला आपण ज्यावेळेस त्या फिगरचा कलर डिफाईन करतो तर आपल्याला माहिती आहे की कलर हे रेड, ग्रीन आणि ब्ल्यू या 3 कलरचं कॉम्बिनेशन असतं. कुठलाही कलर, जसा ह्या बॅकग्राऊंडचा कलर आहे तर ह्या बॅकग्राऊंडच्या कलरमध्ये सुद्धा एक फिक्स रेड, ग्रीन आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन आहे. तर ते पर्टिक्युलर आपल्याला डिफाईन करण्याकरता आपण टपलचा उपयोग करू शकतो. त्यानंतर डेटाबेस टेबलमधले रेकॉर्ड्स, ठीक आहे, तर त्यांच्या व्हॅल्यूज या चेंज होऊ नये तर त्या व्हॅल्यूजसुद्धा आपण टपलमध्ये डिफाईन करू शकतो. तर अशा पद्धतीने टपल्स आपण अशा उदाहरणांमध्ये वापरतो जिथे आपल्याला व्हॅल्यूज ज्या आहेत त्या चेंज होऊ नये त्याकरता आपण टपल्सचा तिथे उपयोग करू शकतो. तर टपल्सचा रिअल वर्ल्ड एक्झाम्पल काय असू शकतं, तर स्पेसमधील ज्या 2 डायमेन्शनल किंवा 3 डायमेन्शनल फिगर असतात तर त्या फिगर्सचे सगळे कोऑर्डिनेट्स, कारण ते तर प्रीडिफाईन्ड कोऑर्डिनेट्स आहेत, तर ते कोऑर्डिनेट्स चेंज होऊ नये त्याकरता आपण टपल्सचा उपयोग करू शकतो. म्हणजेच काय, टपल्स आपण प्रोग्राम करताना कुठलाही ॲक्सिडेंटल मॉडिफिकेशन आपल्या कोडमध्ये होऊ नये, कोऑर्डिनेट्स जे प्रीडिफाईन्ड कोऑर्डिनेट्स असतात ते चेंज होऊ नये त्याकरता आपण टपल्सचा उपयोग हा करू शकतो. तर या भागात आपण इतकंच बघूया. भेटूया टपल्सच्या अधिक उदाहरणांसहित पुढच्या भागात. नमस्कार.